तर नख ना माझे खूप दिवस झालं खूप जास्त वाढले होते आणि आता मी विचार करत होते की संक्रांतीसाठी असंच जास्त वाढू दे, पण मला जास्त नखांचा खूप त्रास होतो त्यामुळे कट केले. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? तर इकडे सकाळ सकाळी घेतले होते पालकाची भाजी बनवायला आणि चहाशिवाय आपला दिवस सुरू कसा होणार. तर आज चहासोबत ऑप्शन पण खूप काय काय होते, पण शेवटी म्हणलं जाऊ दे सगळं आणि घेतलं पार्ले बिस्किट खाऊन. तर इकडे मी बनवली पालकची भाजी आणि निघाले कामावर. तर इकडे मी ॲक्च्युली घरी आलेले आहे कामावरून. आज मी हाफ डे घेतला होता कारण की आज मला जायचं आहे कुठेतरी बाहेर. तर तुम्हालाही दाखवते मी कुठे जाणार आहे आणि त्यासाठीच मी आज तयार पण झाले होते साडी वगैरे घालून. तर ही वाली हेअरस्टाईल मला एवढी जास्त नाही जमली, ती नंतर मी चेंज केले आणि परत एकदा मी माझ्या नवऱ्याची वाट बघत होते कारण की ते मला सोडणार होते गावाकडे. तर त्यामुळे मी इकडे त्यांची वाट बघत होते. तर हो, बरोबर ऐकला तुम्ही, मी चालले गावाला. मी माझ्या मावशीच्या गावाला जात आहे कारण की त्यांच्या गावची आहे जत्रा आणि ॲक्च्युली खूप रिलॅक्सिंग वाटतं कारण की आपल्या एवढ्या रोजच्या धावपळीच्या कामांमधून थोडंसं वेळ स्वतःसाठी काढून आणि स्पेशली बाकी ठिकाणी कुठे जाण्यापेक्षा गावाकडे जाणं, कारण की गावाकडची हवा, गावाकडचं पाणी इतकं वेगळं आणि इतकं रिलॅक्सिंग असतं ना. आणि ऑब्व्हियसली आता चहाचा दिवस पूर्ण कसं होणार 3-4 चहा झाल्याशिवाय. त्यामुळे इकडे जयशंकरचं सुनील जे हॉटेल होतं तिकडे आम्ही चहा पिलं आणि इकडून पुढे काका मला घ्यायला आले होते. तर इकडे बघा सूर्य आणखीन पण म्हणजे अस्ताला नाही गेलेला आणि इतकं छान वाटत होतं ना, म्हणजे जितकं फोटोमध्ये दिसतं त्याच्यापेक्षा पण जास्त छान दिसत होतं. आणि घरी आल्याला या छोट्याशा मिनी माऊनी आमचं वेलकम केलं. तर इकडे घरी आल्यानंतर आम्ही निघालो होतो मंदिरला कारण की जत्रा आहे आणि ह्यांचं घर मंदिरपासून थोडंसं लांब होतं. त्यामुळे आम्ही इकडे गाडीवर ट्रिपल सीट गेलो, मी, मावशी आणि काका. तर हे बघा, हे आहे मंदिर आणि आता जत्रा असल्यामुळे इकडे खूप लायटिंग वगैरे केलेली आहेत. तर मी आणि मावशी आत गेलो दर्शनासाठी. इकडे बघा जत्रा म्हणजे मग आईस्क्रीमच्या गाड्या, ह्याच्या गाड्या, हे सर्व आलंच इकडे. त्यानंतर आम्ही इकडे मंदिरच्या आत जात होतो. खूपच छान दर्शन झालं ॲक्च्युली आणि हे मंदिर पण खूप सुंदर आहे. तुम्ही बघा, तुम्हाला दिसेलच आता. आणि आज खूप गर्दी पण होती कारण की आज छबिना वगैरे निघणार होता. तर अशा प्रकारे लायटिंगने पूर्ण मंदिर आणि आजूबाजूचा परिसर डेकोरेशन केलेला होता. हे मंदिरचा एंट्रन्स आणि इकडे बघा दीपस्तंभ, इकडे एक तुळस होती खूप सुंदर आणि लोकांची आज खूप गर्दी होती. सगळेजण छबिना बघण्यासाठी साईडला जे कट्टे आहेत ना तिकडे येऊन वाट बघत बसलेले होते. आणि आम्हाला मिळाला प्रसाद. त्यानंतर हे बघा, इकडे ना देवीचा छबिना म्हणजे पालखी जी निघणार होती ना त्यासाठी इकडे डेकोरेशन करून ठेवलेलं होतं. आणि इकडे आहे मंदिर आणि त्यानंतर पालखी वगैरेचं दर्शन घेऊन आम्ही आत गेलो मंदिरात दर्शन घेण्यासाठी. ॲक्च्युली आज गर्दी होती पण मंदिरात सध्या थोडीशी कम गर्दी होती त्यामुळे मी आत जाऊन गर्भगृहात जाऊन दर्शन घेतलं. तर ह्याचं हे एंट्रन्स पण खूप सुंदर होतं. इकडे देवीचं नाव लिहिलं आहे, इकडे आपले लाडके गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि मंदिर पण इतकं सुंदर आहे, म्हणजे आत इतकी पॉझिटिव्ह वाईब्स येत होते ना. आम्ही गेलो, इकडे बघा झुमर आणि हे बघा महालक्ष्मी देवीची मूर्ती तर इतकी सुंदर होती ना आणि तिथं उभारून तिथं दर्शन घेताना खूपच छान अनुभव झाला. त्यामुळे मी आतला व्हिडिओ घेतला आहे की तुम्हाला पण दर्शन व्हावेत. तर इकडे मंदिराच्या बाहेर बघा फटाके उडवणं चालू होतं. आता तर थोडं होतं पण पुढे आणखीन खूप जास्त फटाके उडवले यांनी. इकडे आमचं दर्शन झालं होतं. मंदिरच्या आजूबाजूला आम्ही आता फेरी मारत होतो. इकडे बघा पूर्ण लाइटिंग वगैरे. गाववाल्यांसाठी हा खूप मोठा सण असतो, म्हणजे जे बाहेरगावी पण असतात ना राहायला पुण्याला वगैरे ते लोक पण ह्यावेळेस इकडे येतात. तर पौष महिन्यातल्या पौर्णिमेला इकडे ही जत्रा भरलेली असते. जत्रेला आलो म्हणजे खाणं पिणं तर होणारच. तर इकडे आम्ही बदाम शेक पिला. त्यानंतर आम्ही निघालो इकडे आणखी ना खाली म्हणजे मंदिराच्या दुसऱ्या बाजूला इकडे जत्रा भरलेली होती. तर इकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेलरी, बॅग्स वगैरे, म्हणजे जास्त तर मुलींचं सामान असतं त्यामुळे इकडे मुलींचीच गर्दी होती थोडीफार. सध्या आता सगळेजण मंदिरमध्ये आहेत त्यामुळे इकडे थोडीशी कमी गर्दी होती. तर इकडे बघा लहान मुलांसाठी खेळणी वगैरे आणि हे जे हर एक माल 10 रुपयेवाला असतं ना त्याचे पण खूप स्टॉल होते इकडे. अशा प्रकारे बघा किती क्यूट क्यूट खेळणी आहेत लहान मुलांचे आणि ज्वेलरी पण खूप छान होती. त्यातली काही घेतली आम्ही. इकडे मी आले होते पर्स बघण्यासाठी पण इतकी काय आम्हाला आवडली नाही त्यामुळे आम्ही पर्स वगैरे काय नाही घेतलं, फक्त थोडे छोटी मोठी ज्वेलरी वगैरे घेतली. त्यानंतर आता आम्ही निघालो होतो घरी वापस कारण की आता दर्शन झाले होते, आता करायची होती पेटपूजा. त्यामुळे इकडे बघा घरी आलेले की आम्ही बसलो जेवायला मस्त. आज ॲक्च्युली इकडे जत्रेला मटणाचं नैवेद्य असतं देवीला पण,
आणि आज मावशीने पण तेच बनवलं होतं. भाजी खूपच छान झाली. त्याच्या वासाने बघा ही मनीमाऊ पण आली इकडे, म्याव म्याव करत होती आणि खूप छान वाटले की तुम्ही खायला बसलात आणि इकडे गरमागरम चपात्या बनवत होती मावशी. तर इकडे कांदा लिंबू तर मस्त आहे. कांदा वगैरे घेऊन मी आणि माझा भाऊ जेवायला बसलेलो होतो आणि मावशी इकडे आमच्यासाठी गरमागरम चपात्या बनवत होती. तर असा होता माझा आजचा दिवस, गावाकडच्या जत्रेचा दिवस. तर गावाकडे खाणं जेवण किंवा बाकी कोणत्याही गोष्टी म्हणा इतक्या सिंपल असतात पण तितक्याच त्या सुंदर असतात. त्यात अर्थ असतो. आपल्या इकडे शहरामध्ये खूप दिखावा आणि हे ते त्यामध्ये आपलं हे होतं आणि इतकी आपलं म्हणजे जीवन एकदम धावपळीचं असतं. पण गावाकडे आले की असं एकदम शांत आणि खूप ठहराव वाटतं की रिलॅक्स असतं वातावरण पण लोक पण सगळं. त्यामुळे असा होता माझा आजचा जत्रेचा पहिला दिवस. उद्याचा दिवस मी तुम्हाला पुढील व्लॉगमध्ये दाखवते. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब